हॅलो स्टुडंट्स, आजच्या ह्या व्हिडिओपासून आपण आपलं प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट ह्या सब्जेक्टचं दुसरं चॅप्टर, पहिल्या युनिटमधलं दुसरं चॅप्टर स्टार्ट करतो आहे. आपल्या टॉपिकचं नाव आहे ट्रॅडिशनल वर्सेस कंटेम्पररी मॅनेजमेंट. ओके, मग आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण आपला पहिला भाग बघणार आहोत. तो म्हणजे कोणता? तर ट्रॅडिशनल मॅनेजमेंट, याचे मीनिंग अँड फीचर्स. ओके, मग आता ट्रॅडिशनल मॅनेजमेंट म्हणजे काय ते पहिल्यांदा बघूया. ट्रॅडिशनल मॅनेजमेंट ज्याला आपण मराठीत म्हणू शकतो काय? पारंपरिक व्यवस्थापन. ओके, मग ह्यामध्ये काय होतं बघा, तर ट्रॅडिशनल मॅनेजमेंट इज बेस्ड ऑन ओल्ड कस्टम अँड ट्रॅडिशन डेव्हलप आउट ऑफ एन्शियंट Indian culture. It has a long history in India. It started in the 19th century by certain business communities such as Marwaris, Gujarati, Jain, Parsis. The enterprise started by them were engaged in production and marketing activities and were managed on family basis. In fact, the term traditional management is used in the case of business enterprises or houses owned and managed by joint families following age-old traditions. म्हणजे काय? तर ट्रॅडिशनल मॅनेजमेंट ही जी आपली भारतीय संस्कृती आहे किंवा ज्या परंपरा चालत आलेल्या आहेत, रूढी परंपरा, त्याच्याशी रिलेटेड काय आहे? ट्रॅडिशनल मॅनेजमेंट ही सिस्टीम आहे किंवा ट्रॅडिशनल मॅनेजमेंटचा जो बेस आहे किंवा जो पाया आहे हा काय आहे? तर भारतीय संस्कृतीमध्ये ज्या वेगवेगळ्या कम्युनिटीज, जाती जमातींच्या ज्या रूढी परंपरा आहेत, ज्या रूढी आणि परंपरा आहेत, तोच बेस हा कोणाचा आहे? ट्रॅडिशनल मॅनेजमेंटचा आहे. ट्रॅडिशनल मॅनेजमेंट ही कन्सेप्ट ॲक्च्युअलमध्ये इंडियामध्ये कधी स्टार्ट झाली आहे? तर 19व्या शतकामध्येच काय झाली आहे? स्टार्ट झाली. ज्यावेळी गुजराती, मारवारीज किंवा जैन, पारसी ह्यांनी काय केलेलं आहे? ह्या ज्या कम्युनिटीज आहेत, इंडियन कम्युनिटीज, त्यांनी काय केलं आहे? बिझनेसमध्ये स्वतःचं काय केलं आहे? स्थान ज्यावेळी निर्माण करायला सुरुवात केली त्यावेळी ट्रॅडिशनल मॅनेजमेंट ही कन्सेप्ट अस्तित्वात आली. ओके, आता ट्रॅडिशनल मॅनेजमेंटमध्ये काय केलं जातं? तर फॅमिली मेंबर्स किंवा एकाच कम्युनिटीचे लोक हे काय तुम्हाला दिसणार? एका पर्टिक्युलर व्यवसायामध्ये काम करताना दिसतात. ओके, तर म्हणजे थोडक्यात फॅमिली बिझनेस ह्या पद्धतीने ते काय करत असतात? बिझनेसकडे लक्ष देतात. ओके, त्याच्यातच पुढे जाऊन आपण म्हणू शकतो काय आहे? तर इथे ट्रॅडिशनल मॅनेजमेंटमध्ये एज्युकेशन म्हणजे तुमचं क्वालिफिकेशन काय आहे, स्किल काय आहे, ह्याचा विचार न करता तुम्ही त्या फॅमिलीचे मेंबर आहात. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा XYZ नावाचा एक व्यक्ती आहे, त्याने समजा एखादा बिझनेस स्टार्ट केला. फॉर एक्झाम्पल त्याने कुठलं तरी गारमेंटचं काय केलं आहे? गारमेंटचा बिझनेस स्टार्ट केला. तर जो बिझनेस स्टार्ट करतो, जो कर्ता असतो, तो काय करणार? तर आपल्या फॅमिली मेंबर्सला त्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व करून घेणार. आफ्टर दॅट फॅमिली मेंबर्सची इन्व्हॉल्वमेंट झाल्यानंतर त्याला अजून जर माणसांची गरज असेल तर तो काय करणार? आपल्या कम्युनिटीमधल्या लोकांना काय करणार? त्या बिझनेसमध्ये चान्स देणार. आणि हे झाल्यानंतर तो इतर लोकांना काय करतो? चान्स देतो. मग ह्यामुळे काय होतं? तर मुळात आधी वारस म्हणून आफ्टर XYZ व्यक्तीनंतर त्याचा जो वारस म्हणून जो कोण अधिकार गाजवणारा असेल, म्हणजे त्याचा मुलगा असेल की मुलगी असेल, हिच्याकडे आपोआपच काय येणार? तो बिझनेस ट्रान्सफर होणार आफ्टर XYZच्या डेथनंतर. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे काय? जे मॅनेजमेंट असतं, जे मॅनेजमेंट चालवलं जातं, त्या मॅनेजमेंटमध्ये सुद्धा जे लोक इन्व्हॉल्व असणार हे कोण असणार आहे? तर त्याचे फॅमिली मेंबर्स किंवा त्याचे नातेवाईक तुम्हाला काय दिसणार? त्याच्या बिझनेसच्या मॅनेजमेंट कमिटीमध्ये दिसणार. ओके, म्हणजे थोडक्यात ॲज अ फॅमिली बेस्ड टाईपमध्ये ट्रॅडिशनल मॅनेजमेंट ही काय करायची? ट्रॅडिशनल मॅनेजमेंटमध्ये बिझनेस चालवला जायचा. ओके, मग आता त्याचे जर फीचर्स जर बघितले तर फीचर्समध्ये आपल्याला ही कन्सेप्ट अजून क्लिअरली दिसणार. त्यामुळे आपण फीचर्स स्टार्ट करूया बघा. पहिलं फीचर काय आहे? बिझनेस मॅनेजमेंट ऑन फॅमिली बेसिस. म्हणजे काय? तर अंडर ट्रॅडिशनल मॅनेजमेंट बिझनेस ॲक्टिव्हिटीज आर मॅनेज ऑन फॅमिली बेसिस. द बिझनेस इज रन बाय जॉईंट फॅमिली अंडर द लीडरशिप अँड कंट्रोल ऑफ सिनियर मेंबर ऑफ द फॅमिली कॉल्ड कर्ता. The business activity undertaken were limited due to financial, managerial and other constraints. Companies will also run on family basis with major portion of shareholding owned by family members only.
म्हणजे मुळात आधी ट्रॅडिशनल मॅनेजमेंटमध्ये ज्या बिझनेस ॲक्टिव्हिटी चालवल्या जायच्या त्या फॅमिली बेसवर किंवा फॅमिलीच्या आधारावर चालवल्या जायच्या. फॅमिलीचा मुख्य असतो म्हणजे कुटुंब प्रमुख ज्याला आपण कर्ता म्हणतो तोच काय असणार बिझनेसचा मुख्य म्हणून किंवा बिझनेसचा ओनर म्हणून काम पाहताना दिसतो. सगळे जे काय अधिकार असतात ते त्याच्या हातात असतात. ओके, हा पहिला झाला पॉईंट. त्याच्यानंतर काय असतं तर बिझनेस ॲक्टिव्हिटीमध्ये काय असतं सगळ्या बाबतीत लिमिटेशन्स दिसून असणार. एज्युकेशनल लिमिटेशन असणार, फायनान्शियल किंवा मॅनेजियल किंवा इतर जे घटक असतात त्या सगळ्यांबाबतीत काय असणार तुम्हाला लिमिटेशन्स दिसणार. म्हणजेच काय तर फॅमिली किंवा कम्युनिटीच्या बाहेर जाऊन ते बिझनेस करण्याच्या मनस्थितीतच नसतात. त्यामुळे सगळ्या बाबतीत तुम्हाला काय दिसणार एक आकुंचन जी पद्धत असते. ओके, म्हणजे एक लिमिटेशन जे असतं ते तुम्हाला ट्रॅडिशनल मॅनेजमेंटमध्ये दिसून यायचं. ओके, त्यानंतर सेकंड जो पॉईंट आहे काय आहे की मॅनेजर पोझिशन टू फॅमिली मेंबर्स. आता ह्यामध्ये बघा इन द ट्रॅडिशनली मॅनेज बिझनेस द की मॅनेजर पोझिशन आर रिझर्व फॉर फॅमिली मेंबर्स ओनली. द पर्पज इज टू मेंटेन होल्ड on the decision and policies of the business run by the family. The family members occupy key position in respective of their education, experience and management skill. Moreover, they rarely retire on their own. म्हणजे काय तर ट्रॅडिशनल मॅनेजमेंट पद्धतीने ज्यावेळी जो बिझनेस चालवला जातो त्याच्यामध्ये काय असतं जे की पोझिशन असतात ज्या महत्त्वाची जी जागा असते किंवा जी पदं असतात त्या सगळ्या पदांवर तुम्हाला काय दिसणार फॅमिली मेंबर्स किंवा त्या कम्युनिटीचे मेंबर्स तुम्हाला दिसून येणार. म्हणजे डायरेक्टर म्हणा किंवा जनरल मॅनेजर म्हणा किंवा कुठल्याही जे मुख्य पद आहे तिथे सगळे तुम्हाला काय दिसणार ज्याचा बिझनेस आहे किंवा ज्या माणसाने बिझनेस स्टार्ट केला आहे त्या बिझनेसचा तो जो बिझनेसमन आहे त्याचे फॅमिली मेंबर्स किंवा त्याचे जे नातेवाईक आहेत तेच तुम्हाला ह्याच्या मोठ्या मोठ्या पदांवर काम करताना दिसतात. मग त्यांचं एज्युकेशन असू दे त्यांचं क्वालिफिकेशन असू दे किंवा नसू दे ह्याचा विचार केला जात नाही. ओके, त्याच्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे तो काय आहे प्रेफरन्स फॉर सेम कम्युनिटी. म्हणजे काय बघा क्लोज रिलेटिव्स ऑफ फॅमिली मेंबर्स वेअर हायर फर्स्ट, देअर आफ्टर सुटेबल कॅन्डिडेट फ्रॉम देअर कम्युनिटीज वेअर अपॉइंटेड फॉर द मॅनेजमेंट ऑफ बिझनेस. दिस इज हाव priority is community people. Okay, community people is given in the traditionally managed business. म्हणजे काय तर जे क्लोज रिलेटिव्ज असतात किंवा फॅमिली मेंबर असतात ते पहिल्यांदा काय केले जातात बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व केले जातात. त्यांना अजून व्यक्तींची गरज असेल तर ते कम्युनिटीमधनंच लोकांना काय करतात घेतात आणि त्या व्यतिरिक्त जर अजून रिक्त जागा असेल तरच ते काय करतात इतर लोकांमधना बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व करायला चान्स देतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट पुढचा पॉईंट आपला चौथा पॉईंट कोणता आहे लिमिटेड फॉर्मल एज्युकेशन टू ओनर. आता ह्यामध्ये बघा इन द ट्रॅडिशनली मॅनेज बिझनेस द ओनर ऑफ बिझनेस आर द फॅमिली मेंबर्स ओनली. हावेवर मेनी ऑफ देम हॅव लिमिटेड formal education. Naturally, tradition and practices are given more importance and they use their past experience with the running the business. म्हणजे इथे एज्युकेशन्सला महत्त्व नसतं. तुमची डिग्री काय आहे, तुम्ही तुमचा जो बिझनेस आहे त्या बिझनेस संदर्भातलं काय तुमच्याकडे नॉलेज आहे ह्याला महत्त्व नसतं. तर तो फॅमिली मेंबर आहे त्याला तो काय असतं जास्त महत्त्व दिलं जातं. म्हणजेच काय तर एज्युकेशन हा तुमच्या काय नसणार आहे सिलेक्शनचा पार्ट नसतो. तर इतर गोष्टींना काय केलं म्हणजे ट्रॅडिशन्स रूढी परंपरा किंवा वारसा हक्काने चालत आलेलं तुमचं वारस हक्क याला काय केलं जातं ट्रॅडिशनल मॅनेजमेंटमध्ये जास्त इम्पॉर्टन्स दिलं जातं. ओके, नेक्स्ट पाचवा पॉईंट काय आहे फीचर्सचा बघा ऑटोक्रॅटिक स्टाईल ऑफ मॅनेजमेंट. म्हणजे काय तर इन द ट्रॅडिशनली मॅनेज बिझनेस द स्टाईल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट इज नॉट डेमोक्रॅटिक बट ऑटोक्रॅटिक. द पॉवर ऑफ डिसिजन मेकिंग आर इन द हँड ऑफ फ्यू पर्सन. द हेड ऑफ द बिझनेस डॉमिनेट एम्प्लॉईज अँड अदर कनेक्टेड विथ द बिझनेस This brings centralization of authority in business management. Normally, the person responsible
फॉर स्टार्टिंग द बिझनेस कीप हिज कंट्रोल ऑन द बिझनेस. म्हणजे काय, तर इथे लोकशाही पद्धतीचा वापर केला जात नाही, तर हुकुमशाही पद्धतीचा वापर तुम्हाला ट्रॅडिशनली व्यवस्थापनाने जे बिझनेस केले जातात तिथे दिसून येते. म्हणजे थोडक्यात हुकुमशाही तुम्हाला दिसून येते. जो बिझनेसचा ओनर असतो, म्हणजेच काय, ज्याने बिझनेस स्टार्ट केला आहे त्या व्यक्तीच्या मताला काय असतं, तुम्हाला जास्त महत्त्व दिलेलं असतं. तो आपल्या इच्छेनुसार काय करत असतो, एम्प्लॉईजकडनं सगळी कामं करून घेत असतो किंवा एम्प्लॉईजना ट्रीट करत असतो. ओके, म्हणजे थोडक्यात जे अधिकारांचे काय केंद्रीकरण असतं, सेंट्रलायझेशन, हे एका व्यक्तीकडे असतं जो काय आहे, बिझनेसचा ओनर आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट 6वा पॉईंट, बिझनेस डिसिजन बाय ओनर्स देमसेल्फ. Okay. In the traditionally managed business, the family members who occupy key position in the management take the decision regarding business activities. The authority is centralized with the owner and the delegation is practically absent except in the case of routine matters. The employees are not expected to express their views on business matter and are not consult while forming policies and taking decision. म्हणजे जे बिझनेसचे जे काही डिसिजन्स असतील, कुठल्याही न्यू पॉलिसी किंवा न्यू प्लॅन अँड पॉलिसी आखायच्या असतील किंवा एखाद्या नवीन प्रोडक्शन घ्यायचं असेल किंवा एखादी नवीन मशिनरी खरेदी कोणताही बिझनेस डिसिजन असू देत, ते बिझनेस डिसिजन घेण्यासाठी जे अधिकार असतात ते सगळे अधिकार हे कोणाकडे असतात, त्या बिझनेसचे जो ओनर असतो त्या आणि त्या ओनरची जी फॅमिली मेंबर्स असतात तेवढ्यांपुरते ते अधिकार मर्यादित ठेवलेले असतात. एम्प्लॉईजना कुठल्याही डिसिजनमध्ये काय केलं जात नाही, कन्सल्ट केलं जात नाही. म्हणजे त्यांचा सल्ला किंवा त्यांच्या जर काही सूचना असतील, त्यांचे काही प्रॉब्लेम असतील तर ते विचारात घेतले जात नाहीत. ओके, त्यानंतर नेक्स्ट पुढचा पॉईंट, एम्फॅसिस ऑन प्रॉफिट अँड क्विक रिझल्ट. The traditionally managed business organizations are interested in quick monetary gain. The basic objective of running the business is profit maximization. The other objectives such as offering quality service and satisfaction to customers, market reputation, etc. are given limited importance. म्हणजे काय, तर ट्रॅडिशनली मॅनेज जे बिझनेस असतात, ओके, किंवा ट्रॅडिशनली मॅनेजमेंट पद्धतीने जे बिझनेस चालवले जातात त्यांचा जो मूळ हेतू असतो तो काय असतो, तर प्रॉफिट मॅक्झिमायझेशन, अधिकाधिक प्रॉफिट मिळवणं. मग कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन असेल किंवा मार्केटमध्ये गुडविल निर्माण करणं, म्हणजे स्वतःची कंपनीची रेप्युटेशन सुधारणं, ह्या ज्या काही गोष्टी असतात त्यांना काय केलं जातं, दुय्यम स्थान दिलं जातं. म्हणजे हे त्या बिझनेसच्या दृष्टीने काय नसतं, इम्पॉर्टन्स नसतं. बिझनेसचा पण जो मेन एम असतो तो काय असतो, तर अधिकाधिक काय मिळवणं, प्रॉफिट मिळवणं. ओके, त्यानंतर नेक्स्ट पुढचा जो पॉईंट आहे, लिमिटेड अटेन्शन टू कस्टमर. ज्या आत्ता जो पॉईंट बघितला त्याच्याशीच रिलेटेड हा आहे. बघा, ट्रॅडिशनल मॅनेजमेंट इज नॉट कंझ्युमर ओरिएंटेड ऑर सर्व्हिस ओरिएंटेड. द कंझ्युमर आर टेकन फॉर ग्रँटेड. देअर इम्पॉर्टन्स अँड एक्सपेक्टेशन आर नॉट गिवन मच अटेन्शन व्हाईल टेकिंग बिझनेस डिसिजन. जे ट्रॅडिशनल मॅनेजमेंट हे मुळात आधी काय असतं, तर हुकुमशाही पद्धतीने चालवलं जातं. म्हणजेच काय, तर तिथे कस्टमर किंवा सर्व्हिस देणं ह्या गोष्टींना महत्त्व नसतं. ते कस्टमर्सना गृहीत धरून चालतात. म्हणजे काय, तर आपण जे प्रोडक्ट तयार करतो ते कस्टमरला आवडेल हे गृहीत धरून ते काय करतात, प्रोडक्शन घेत असतात. म्हणजेच काय, तर कस्टमरच्या काय आवडेल, त्याच्या काय इच्छा आहेत, त्याच्या सध्याच्या काय गरजा आहेत यांचा विचार केला जात नाही. ओके, त्यानंतर नेक्स्ट पुढचा पॉईंट, प्रायोरिटी टू ट्रॅडिशन्स. इन ट्रॅडिशनली मॅनेज बिझनेस, okay, in traditionally managed business, the owner gives special importance to business traditions established over long period. Businesses manage on certain convention and belief. The priority interests are protected. Efforts are made to keep close link with the past. For this a tradition, okay, for this a tradition of paying homage
to the founder of the organization on his birth anniversary is established. Reference is also made to the founder and his qualities and contribution on various occasions. The purpose is to develop similar qualities among the younger generation of the family. म्हणजे काय तर इथे ज्या रूढी परंपरा असतात त्यांना प्रायोरिटी दिली जाते. बिझनेसचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात किंवा बिझनेसचे जे काही इथिक्स असतात त्यांना काय केलं जातं, हवं तेवढं महत्त्व दिलं जात नाही. ज्या रूढी परंपरा आतापर्यंत चालू आलेल्या आहेत ते कोण किती सांभाळतं ह्या गोष्टींकडे काय असतं, त्यांचा कल जास्त असतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला रिवॉर्ड फॉर पर्सनल लॉयल्टी. तर ह्यामध्ये काय म्हटलं आहे बघा, इन द फॅमिली रन बिझनेस पर्सनल लॉयल्टी टू द ओनर इज गिवन प्रायोरिटी. रिवॉर्ड to employees in terms of promotion, increment, special facilities, concession, etc. are given because of personal loyalty and not because of efficiency. Modern management techniques such as performance appraisal, etc. are given limited importance in family run business. म्हणजे काय तर पर्सनल लॉयल्टी, त्याचा जो इमानदारीपणा आहे किंवा त्याची जी लॉयल्टी आहे ही ओनरच्या बाबतीत किती आहे ह्याचा विचार केला जातो. ॲक्च्युअलमध्ये तो काम किती करतो आहे किंवा त्याचं कामाचं जे मूल्यमापन झालं पाहिजे ते केलं जात नाही. तर तो म्हणजे थोडक्यात ओनर्सशी त्याचं रिलेशन्स कशा पद्धतीचं आहे हे पाहून काय केले जातात. जे काही रिवॉर्ड्स असतात, मग ते प्रमोशन्स असू दे किंवा एखाद्या व्यक्तीची इन्क्रीमेंट करायची असेल किंवा एखादी फॅसिलिटी किंवा एखादं कन्सेशन द्यायचं असेल, तर हे सगळं करत असताना जो बिझनेसचा जो ओनर आहे त्याच्याशी त्या एम्प्लॉईचं रिलेशन काय आहे, तो ओनरला कशा पद्धतीने ट्रीट करतो ह्याचा विचार जास्त प्रमाणात केला जातो. ओके, अँड लास्ट जो पॉईंट आहे तो आहे लिमिटेड प्रोफेशनलायझेशन. म्हणजे काय तर फॅमिली रन बिझनेस इज लेस प्रोफेशनलायझर. द ट्रॅडिशनल मॅनेजर सेल्डम एक्वायर डिग्री और डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट. दे फंक्शन ॲज पर देअर एक्सपिरियन्स अँड प्रॅक्टिकल नॉलेज. म्हणजे काय तर जे ट्रॅडिशनली मॅनेजमेंटने बिझनेस चालू असतात त्याच्यामध्ये प्रोफेशनलायझेशनला खूप कमी महत्त्व असतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे कोणत्या प्रकारची डिग्री किंवा डिप्लोमा आहे ह्याचा विचार केला जात नाही, तर त्याचं एक्सपिरियन्स काय आहे किंवा त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज काय आहे किंवा तो कुठल्या परंपरेतून आलेला आहे, त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड काय याचा विचार करून काय केलं जातं, त्याचा जो जॉब असतो तो त्याला दिला जातो. ओके, म्हणजे ट्रॅडिशनल मॅनेजमेंटमध्ये काय आहे थोडक्यात आपण जे बघितलं त्यामध्ये, तर रूढी परंपरेने चालत आलेले जे बिझनेस आहेत ते ट्रॅडिशनली मॅनेजमेंट मध्ये मोडतात किंवा जिथे काय केलं जातं तर एका कुटुंबाला किंवा कुटुंबातल्या व्यक्तींना महत्त्व दिलं जातं. इतर जे कम्युनिटीचे जे लोक आहेत त्यांना तिथे काय असतं, त्यांनाची तिथे इन्व्हॉल्वमेंट तुम्हाला दिसणार नाही किंवा एज्युकेशन हे सुद्धा काय नसतो क्रायटेरिया जॉबसाठी मानला जात नाही. ओके, आय होप तुम्हाला हा पॉईंट लक्षात आला असेल. नेक्स्ट लेक्चरला आपण ट्रॅडिशनल मॅनेजमेंटचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत ते बघणार आहोत. चालेल मग, थँक्यू.